छत्रपती संभाजीनगर भाजपचे नगरसेवक एकत्रित आल्याचं पाहायला मिळते, कारण गटनेता जो आहे तो निवडण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच ही एक महत्त्वाची बैठक यांची म्हणावी लागणार आहे। सर्व या ठिकाणी भाजपचे जे नगरसेवक आहेत नवनिर्वाचित ते एकत्रित आहेत। जाणून घेऊयात काय सांगाल, आता तुम्ही एक नवीन गटनेता निवडलेला आहे, काय भावना? बघा, आपण अनेक दिवसांपासून आम्हाला विचारत होता की काय होणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ऐनवेळी आम्ही तुम्हाला खूप चांगली बातमी देऊ। आणि आज दुपारी आमच्या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली। सगळ्यांनी एकमताने प्राध्यापक गोविंद केंद्रे सरांचं गटनेता म्हणून नाव सगळ्यांनी घोषित केलं। एकमताने नाव झालेलं आहे आणि सगळे नगरसेवक एक विचाराने आज आम्ही माननीय विभागीय आयुक्तांकडे आमची भारतीय जनता पार्टीचा गट स्थापन केलेला आहे आणि उद्याही आम्ही महापौराच्यासाठी खूप चांगलं नाव आपल्याला देणार आहोत। बरं, आता किती वेळ सस्पेन्स ठेवणार आहे तुम्ही महापौराचा? कारण चर्चा जोरदार सुरू आहेत, तुमच्या शेजारी असलेल्या लोकांची सुद्धा नावं आहेत। मी तेच सांगतोय की आपण दरवेळेला आम्हाला विचारत होतात की सस्पेन्स नाही। आज आमची दुपारी बैठक, सगळ्यांचा एक विचार, सगळे नगरसेवक एक दिलाने काम करतायत आणि अशीच गोष्ट उद्याही आम्हाला शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची महापौरसाठीची आणि उद्या आम्ही तुम्हाला दुपारपर्यंत या सगळ्या 57 पैकी प्रत्येक जण महापौरच्या पदासाठी सक्षम असे आमचे हे सगळे शिलेदार आहेत आणि विकसित छत्रपती संभाजीनगर निर्माण करायला यातला उद्या एक जण एक मताने आपल्या समोर येणार आहे। बरं, गटनेते गोविंद केंद्रे आपल्या सोबत आहेत, एक जबाबदारी तुमच्यावर देण्यात आलेली आहे, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी प्रदेशाच्या वतीनं जी जबाबदारी दिलेली आहे त्यामध्ये माननीय आमदार, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब आणि या शहरामध्ये जे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत माननीय नामदार अतुलजी सावे साहेब, डॉक्टर भागवत कराड साहेब, संजय केनेकर साहेब आणि ही जी सगळी निवडणूक ज्यांनी हातात घेतली आणि व्यवस्थित लढवली, अगदी व्यवस्थापन करून आमचे शहर जिल्हा अध्यक्ष किशोरजी शितोळे साहेब, त्याचबरोबर या सगळ्या याच्यामध्ये आमचे संघटन मंत्री संजय कवडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी जबाबदारी दिलेली आहे पक्ष संघटनेच्या वतीनं ती व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं पार करण्याचा प्रयत्न करू। बरं, आपण पाहतो हे संपूर्ण नगरसेवक एकत्रित आलेले आहेत आणि याच नगरसेवकांमधून एक जण महापौर बनवला जाणार आहे। त्यामुळं सर्वाधिक जास्त आता महापौर कोण असणार ही चर्चा जी आहे ती छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुरू आहे। तर दुसरीकडे आता लवकरात लवकर आम्ही तुम्हाला एक मोठी आणि आनंदाची बातमी देऊ असं देखील या ठिकाणी शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे सांगतात। त्यामुळं महापौर कोण होणार आता हे काही तासांमध्ये, काही दिवसांमध्येच स्पष्ट होऊ शकतं। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।